पेज नंबर 94 सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आज आपण पान नंबर 94वर जी पोएम दिलेली आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड ती पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहे वॉल्ट व्हिटमन. इट इज वन ऑफ द फिलॉसॉफिकल पोएम. ही एक तत्वचिंतनपर कविता आहे. या कवितेची सेंट्रल आयडिया, या कवितेची मध्यवर्ती कल्पना दोनच शब्दात जर सांगायची ठरली तर ती सेल्फ अवेअरनेस अशी आहे. कवी पहिल्याच कडव्यात म्हणतो, पेज नंबर 94 स्टांजा नंबर 1, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. जीवनाच्या रस्त्यावर मी खुल्या मनाने बिनधास्तपणे पादाक्रांत होतो, पुढे पुढे चालतो. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. द पोएट इज व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट हिमसेल्फ. कवी स्वतःविषयी इतका प्रचंड कॉन्फिडंट आहे. तो म्हणतो माझ्यासमोर जो रस्ता आहे, जे विश्व आहे, ते विश्व हेल्दी आहे, फ्री आहे. इथलचा रस्ता, द रोड इज रेफर टू लाईफ. रस्ता खरं तर मोबॅलिटी, गतिमानता, लाईफ याला म्हटलंय. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर इवर आय चूज. कवी म्हणतो मला जो आवडेल, मला जीवन ज्या प्रकारे जगूशी वाटेल त्या प्रकारे मी जगतो, जातो. हेन्स फोर्थ या शब्दाचा अर्थ सो म्हणून. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. कवी म्हणतो आय डोंट नीड गुड फॉर्च्यून, आय एम फुल्ली डिपेंडंट. मला गुड फॉर्च्यून, नशीब, डेस्टिनी याची खरं तर गरज नाही. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. म्हणून मी नशीब किंवा गुड फॉर्च्यून द्या किंवा याचना करत नाही गुड फॉर्च्यूनची. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर. आय विम्पर नो मोर. विम्पर रडणे. तो म्हणतो मी निराश होत नाही, मी हताश होत नाही, मी रडत नाही. पोस्टपॉन नो लॉंगर. पोस्टपॉन नो मोर नीड नथिंग. माझे कार्यक्रम, माझं कार्य मी अजिबात पोस्टपॉन करत नाही. कवी इतका स्वतःविषयी कॉन्फिडंट आहे. तो म्हणतो जीवनाकडे मी खुल्या वृत्तीने पाहतो. माझ्या पुढे जो रस्ता आहे, जीवनाचा जो मार्ग आहे, लाईफ पाथ जो आहे तो इतका ओपन आहे, हेल्दी आहे, फ्री आहे. मी अतिशय बिनधास्तपणे चालतो. बघा ती ओळ नंबर 4. तो म्हणतो आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. यात गुड फॉर्च्यून शब्द दोनदा आलाय, अंडरलाईन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. इन दिस लाईन सम वर्ड्स आर रिपीटेड. अशीच एक ओळ आहे बघा खाली. आय विम्पर नो मोर, पोस्टपॉन नो मोर, अंडरलाईन रिपिटेशन. कुठला शब्द डबल आलाय? नो मोर. पुढचा स्टांजा स्लाइडवर दिसतोय. डन विथ इंडोर कंप्लेन्स, लायब्ररीज, क्युरोलियस क्रिटिसिझम. माझ्याबद्दलच्या तक्रारी, माझ्याबद्दलची तक्रार, माझ्याबद्दलची कंप्लेंट, समीक्षा. क्रिटिसिझम म्हणजे समीक्षा. आय डोंट केअर फॉर कंप्लेंट, आय डोंट केअर फॉर क्रिटिसिझम. आयुष्याविषयी माझ्याबद्दल कुणी तक्रार करो, माझ्याबद्दल काय समीक्षा करो, कुणी माझे मायनस पॉईंट काढो, आय डोंट केअर. स्ट्रॉंग अँड कंटेन्ड आय ट्रॅव्हल, अंडरलाईन इन्व्हर्जन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. हा इन्व्हर्जन अलंकार आहे, व्युत्क्रम. इन दिस लाईन वर्ड्स आर नॉट गिव्हन इन अ प्रॉपर ऑर्डर. या काव्यपंक्तीत शब्द योग्य क्रमाने दिलेले नाहीत. स्ट्रॉंग अँड कंटेन्ड आय ट्रॅव्हल द ओपन रोड. तो म्हणतो मी अतिशय स्ट्रॉंग, अत्यंत माझं माइंड स्ट्रॉंग. आय हॅव फुल कॉन्फिडन्स. मला इतका कॉन्फिडन्स मी पुढे पुढे चाललोय. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. ही पृथ्वी पुरेसी आहे. मला इथे एक कविता आठवते मराठीतली. आकाश हे माझे, धरती ही माझी, पूर्व माझी,
पश्चिम माझी, दक्षिण उत्तर ही माझी, आकाश हे माझे. कवी म्हणतो मला नशिबाची गरज नाही. आय डोंट वॉन्ट डेस्टिनी. आय डोंट वॉन्ट डेस्टिनी. मला डेस्टिनीची गरज नाही, मला नशिबाची गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ज्या लोकांना नशिबाची गरज आहे, उदाहरणार्थ काही लोकांना, ते त्यांच्या भूमिकेत पूर्णपणे बरोबर आहेत असं कवी म्हणतो. 95 पेजवर तो असं म्हणतो, आय नो दे सफिस. सफिस पुरेसे. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. काही लोकांसाठी नशीब, डेस्टिनी, गॉड, गुड फॉर्च्यून लागणार आहे. दे आर राईट इन देअर पोझिशन. त्यांच्या पोझिशनमध्ये ते राईट आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. किती सुंदर उपमा वापरली आहे, डेलिशियस बर्डन. मला माझे ओझे, त्या ओझ्यांना सुद्धा तो पॉझिटिव्हली घेतो, डेलिशियस. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर इवर आय गो. मी जिथे जाईल तिथे मी माझ्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी अत्यंत पॉझिटिव्हली घेतो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला माहिती आहे जीवन म्हटल्यावर संघर्ष आलाच, जीवन म्हटल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आल्याच, लाईफ म्हटल्यानंतर बर्डन आले. मला कॉन्फिडंट आहे की मी माझे बर्डन स्वतः पॉझिटिव्हली पिकअप करणार आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे आय विल कॅरी. या कवितेचा एक स्वैर अनुवाद शांतपणे ऐका. पान नंबर 94वरची जी पोएम आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. शांतपणे ऐका. मुक्त व खुल्या मनाने मी माझ्या जीवनाची वाट चालतो, जी वाट आरोग्यदायी आणि मुक्त आहे. ही मी स्वतः नियंत्रित करीत असलेली कष्टाची जीवन वाट लांब आहे. या माझ्या जीवन प्रवासासाठी मला नशिबाची गरज नाही. या माझ्या जीवन प्रवासासाठी मला नशिबाची गरज नाही. माझ्या नशिबाचा निर्माता असलेला मी न रडता सर्व कामे पुढे हाकणार आहे. मी माझ्याबद्दलच्या तक्रारी, माझ्याबद्दलची समीक्षा बाजूला ठेवून पुढे पुढे कार्यरत राहणार आहे. ही वसुंधरा माझ्यासाठी पुरेसी आहे. नियती, नशीब यांना जवळ करण्याची मला गरज नाही. नियती, नशीब यांना जवळ करण्याची मला गरज नाही. नशिबावर विश्वास ठेवणारे लोक त्यांच्या भूमिकेत योग्य आहेत. अजूनही माझ्या खांद्यावरचे ओझे मी स्वतःच घेऊन जाणार आहे. माझ्या खांद्यावरचे ओझे मी स्वतःच घेऊन जाणार आहे. या ओझ्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. या जबाबदाऱ्या मी मोठ्या नम्रपणे स्वीकारतो. आपण जर या कवितेच्या इम्पॉर्टंट पॉईंट्स, की पॉईंटविषयी जर चर्चा केली, स्लाईडवर दिसत आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स, की पॉईंट. धिस पोएम इज अबाउट जर्नी ऑफ लाईफ विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल अँड युनिव्हर्सिटी. ही जी कविता आहे ती जीवनाच्या प्रवासाविषयी आहे. जर्नी ऑफ लाईफ, जीवनाचा प्रवास. जो कोणता तो प्रवास शाळा किंवा विद्यापीठात शिकवला जात नाही. इम्पॉर्टंट पॉईंट 2, द पोएट अपील्स अस नॉट टू स्टे इन वन प्लेस फॉर टू लॉंग. कवी आवाहन करतो, थांबू नका, पुढे चला, पुढे चला, आत्मविश्वास ठेवा, पुढे चला. तिसऱ्या पॉईंटमध्ये कवी म्हणतो, या कवितेचा महत्त्वाचा तिसरा पॉईंट, द पोएम इज इन अ फ्री व्हर्स. ही कविता फ्री व्हर्समध्ये आहे. म्हणजे या कवितेला यमक जुळणारे शब्द नाही आहे. 11वीला आपण शिकलात, यमक जुळणारे शब्द एकाखाली एक आले तर ए बी अशी राईम स्कीम असते. एक एक ओळ सोडून यमक जुळणारे शब्द जर आले तर ए बी अशी राईम स्कीम असते. आणि एकाखाली एक पहिल्या ओळीचा यमक जुळणारा शब्द लगेच दुसऱ्या ओळीचा यमक जुळणारा शब्द जुळत असेल तर ए बी अशी राईम स्कीम असते.
मात्र एक एक ओळ सोडून जर यमक जुळणारे शब्द मॅच झाले तर ए बी. आणि फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट, द मेन सब्जेक्ट ऑफ दिस पोएम इज सेल्फ अवेअरनेस. या कवितेचा मुख्य सब्जेक्ट सेल्फ अवेअरनेस आहे. हे सगळे पॉईंट्स आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. पुढच्या स्लाईडवर तुम्हाला ही कविता अगदी संक्षिप्तपणे दिलेली आहे. काही वेळेला कवितेचे महत्त्वाचे जे हायलाईट्स असतात ते एकदा आपल्याला अंडरस्टँडिंग झाले की आपल्याला ती कविता तिचं रसग्रहण नीट करता येतं. बघा, कवितेविषयी थोडेसे. प्रस्तुत कवितेत कवी सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त आहे असं समजतं. आयुष्याच्या प्रवासात त्याला कोणतीही तक्रार नाही. त्याला नियती, नशीब यांच्याशी देणं घेणं नाही. कवीला कुरकुर न करता, कोठेही न थांबता खंबीर मनाने जगायचं आहे. या कवितेचा मुख्य विषय आत्मजागरूकता हा आहे. कवीचा कर्मवादावर प्रचंड विश्वास आहे. ही कविता फ्री व्हर्स म्हणजे कोणतेही यमक न जुळवता मुक्त छंदात लिहिलेली आहे. पुढच्या स्लाईडवर आपल्याला दिसत आहेत अलंकार, फिगर ऑफ स्पीच. या कवितेतले फिगर ऑफ स्पीच आपल्याला माहिती आहे, परीक्षेला फिगर ऑफ स्पीच 2 मार्काला येतात. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. कवितेची ओळ येते, यू हॅव टू राईट फिगर ऑफ स्पीच. तुम्ही कवितेची कोणती फिगर ऑफ स्पीच ओळखल्यावर 1 मार्क, एक्सप्लेनेशन दिल्यावर 1 मार्क. पहिला अलंकार, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. यात गुड फॉर्च्यून हा शब्द रिपीट झाला आहे. उत्तर तुम्ही असं लिहाल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. इन दिस लाईन सम वर्ड्स आर रिपीटेड. शब्द कोणता रिपीट झाला आहे? गुड फॉर्च्यून. दुसरा अलंकार बघा, सेकंड फिगर ऑफ स्पीच, स्ट्रॉंग अँड कंटेन्ड आय ट्रॅव्हल. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. हा व्युत्क्रम इन्व्हर्जन अलंकार आहे. इन दिस लाईन वर्ड्स आर नॉट गिव्हन इन अ करेक्ट ऑर्डर. शब्द खरं तर SVO सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशा कर्ता क्रियापद कर्म या ऑर्डरने दिलेले नाहीत. आपल्या स्लाईडवर तिसरी फिगर ऑफ स्पीच दिसते, आय विम्पर नो मोअर, पोस्टपॉन नो मोअर. अशी जर ओळ तुम्हाला आली आणि ते विचारलं नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच, तुम्ही आन्सर लिहाल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. इन दिस लाईन सम वर्ड्स आर रिपीटेड इंटू ब्रॅकेट नो मोअर. अलंकार क्रमांक 4, डेलिशियस बर्डन. आनंदी ओझे. कोणाला ओझं आनंदी वाटतं हो? नाही, हा विरोधाभास आहे. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात पॅराडॉक्स, परस्पर विरोधी परंतु सत्यकल्पना. ओझं आणि आनंद, ओझं आणि रुचकरपणा, ओझं आणि ते ओझं हवंसं वाटणं अपोजिट आहे. ॲन्सर असं होईल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. इन दिस लाईन अपोजिट आयडियाज आर गिव्हन. हे सर्व अलंकार तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवणार आहात. 5 पुढच्या स्लाईडवर दिसत आहे, आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ देम. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. आता तुम्हाला रिपिटेशन समजायला लागला आहे. इन दिस लाईन सम वर्ड्स आर रिपीटेड इंटू ब्रॅकेट कॅरी दॅम. 6 आय टेक टू द ओपन रोड. ओपन रोड मेटॅफर, रूपक अलंकार आहे. 10वीला तुम्ही शिकलात, उपमेय हे उपमान असते, इम्प्लाइड कंपॅरिझन. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. इन दिस लाईन देर इज इम्प्लाइड कंपॅरिझन. लाईफ इज कम्पेअर विथ द रोड. या कवितेवर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कोणकोणती येऊ शकतील बघा. पुस्तकाखाली जी ॲक्टिव्हिटी आहे त्या तुम्हाला तर खूप ठिकाणी मिळतील, वर्गातले टीचर घेतील. बघा जरा ॲक्टिव्हिटीज मी अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न कशा चॉईस केल्या आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. अशा ओळी शोधा, कळतं की कवी आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करायला तयार आहे.
कविता नीट डिटेल अंडरस्टँड केली पाहिली तर आपल्याला 2 लाईन सापडतात ज्याच्यातून कळतं कवी प्रत्येक क्षण कॉन्फिडंटली प्रिपेअर करायला तयार आहे. एक, आय विम्पर नो मोअर, आय पोस्टपॉन नो मोअर. मी रडणार नाही, मी आत्मविश्वासाने पुढे पुढे जाईल, मी माझं लाईफ एकही काम पोस्टपॉन नाही करणार. आय कॅरी ओल्ड डेलिशियस बर्डन. मी माझे ओझे डेलिशियस बर्डन मानतो. सेकंड ॲक्टिव्हिटी, रिप्लेस द अंडरलाईन वर्ड. तुम्हाला 2 लाईन्स दिल्या जातील आणि त्यात ज्याला अंडरलाईन करून दिली आहे त्या शब्दाला नवीन शब्द द्या. प्रश्न बघा, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर, पोस्टपॉन नो मोअर. 2 शब्दाला अंडरलाईन करून दिली आहे, हेन्सफोर्थ आणि विम्पर. हेन्सफोर्थ म्हणून तुम्हाला वापरायचं आहे सो. विम्पर रडणे. बघा ॲन्सर कसं लिहिलं आहे, सो आय क्राय नो मोअर, पोस्टपॉन नो मोअर. अंडरलाईन करून दिलेल्या शब्दाला प्रतिशब्द द्यायचा आहे, समानार्थी शब्द वापरायचा आहे. ॲक्टिव्हिटी क्रमांक 3 स्लाईडवर दिसते. कंप्लीट द फॉलोइंग. तुम्हाला एका शब्दात ॲन्सर द्यायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग. द रोड इज रेफर्ड टू आणि द ट्रॅव्हल इज अ सिम्बॉल ऑफ. या कवितेतला रोड म्हणजे नेमकं काय? ॲन्सर दिला आहे, द रोड इज रेफर टू मोबॅलिटी, गतिमानता. द ट्रॅव्हल इज अ सिम्बॉल ऑफ जर्नी ऑफ लाईफ, जीवनाचा प्रवास. ॲक्टिव्हिटी क्रमांक 4, लोकेट द लाईन वी शोज पोएट्स सेल्फ कॉन्फिडन्स. अशी लाईन शोधा ज्यात कवी कॉन्फिडंट आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे कवीला असं दिसतं. लाईन्स शोधून दिल्या आहेत. आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. स्वतःच मी एक उत्तम गुड फॉर्च्यून आहे. आय डोंट वॉन्ट गुड फॉर्च्यून. मला नाही गरज गुड फॉर्च्यूनची. आय डोंट वॉन्ट कॉन्स्टलेशन, की मला नशीब नियती याची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा 4 मार्काला प्रश्न येतो. त्यात तुम्हाला असं विचारतात, राईट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द गिवन पॉईंट्स. आणि काही पॉईंट दिले जातात. त्यातले जे पॉईंट आहेत, टायटल कवितेचं शीर्षक, थीम कवितेची मध्यवर्ती कल्पना, पोएटिक स्टाईल या कवितेची पोएटिक स्टाईल कशी आहे, स्पेशल फीचर अजून काही वैशिष्ट्य आहे का, मॅसेज या कवितेचा काय संदेश आहे, ओन ओपिनियन तुमचं स्वतःचं मत काय आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम या कवितेचं रसग्रहण. तुम्हाला जर प्रश्न आला, राईट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट, पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही कवितेचं रसग्रहण करा. मी अतिशय थोडक्यात, खूप छोटं नाही खूप मोठं नाही, किती अगदी मुद्देसूद ॲप्रिसिएशन लिहून दिलं आहे, स्क्रीनवर दिसतं आहे. छान लिहायचं आहे, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. टायटल पोएट, टायटल आणि पोएट अंडरलाईन. सॉन्ग ऑफ द ओपन रोड, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, वॉल्ट विटमन कवितेचं नाव, कवीचं नाव. द थीम दुसरा पॉईंट दिला आहे, द थीम मध्यवर्ती कल्पना. सेल्फ अवेअरनेस इज द थीम ऑफ दिस पोएम. आत्मनिर्भरता ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. द पोएम इज ऑल्सो अबाउट पोएट्स फ्री विल अँड सेल्फ कॉन्फिडन्स. कवी किती फ्री आहे, त्याची इच्छाशक्ती किती स्ट्रॉंग आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास कसा आहे ते दिसतं. पॉईंट नंबर 3, पोएटिक स्टाईल या कवितेची पोएटिक स्टाईल काय आहे. द पोएम इज इन अ फ्री व्हर्स. या कवितेला यमक नाही आहे. इन दिस पोएम देअर आर नो रायमिंग वर्ड्स. द पोएट हॅज यूज हिज ओन पोएटिक शेप. कवीने स्वतःची पोएटिक स्टाईल वापरली आहे, मुक्त छंदात आहे. चौथा पॉईंट जो होता ॲप्रिसिएशनचा, स्पेशल फीचर, त्यामध्ये आपण लिहिलं आहे, दिस पोएम गिव्ज फ्रीडम ऑफ चूजिंग ओन मीनिंग टू ऑल रीडर. खरं तर वाचकांना आपण तात्विक अर्थ काढू शकतो, प्रत्येकाला हवा तसा या अर्थ मिनिंग या कवितेचा निघू शकतो. इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियल एक्सप्रेशन. कृत्रिमता नाही आहे, नॅचरल ॲटमॉस्फिअर या कवितेत आहे. मॅसेज ऑफ द पोएम या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो. डू नॉट स्टे इन वन प्लेस टू लॉंग. एका जागी बसून राहू नका, हताश होऊ नका, अपसेट होऊ नका, गतिमान राहा.
डू नॉट डिपेंड ऑन डेस्टिनी. नियती, नशीब यावर डिपेंड राहू नका. ओन ओपिनियन, तुमचं स्वतःचं मत काय आहे. दिस पोएम क्रिएट्स कॉन्फिडन्स इन रीडर. मला वाटतं ही कविता वाचकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करते. आय हॅव टू लर्न वॉक इंडिपेंडंटली इन लाईफ. मी ही कविता वाचल्यावर इंडिपेंडंटली जीवनात पुढे चालायला शिकलो. ही जी कविता आहे वॉल्ट विटमनची सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ही कविता आयुष्याच्या प्रवासात कवीला कोणतीच तक्रार करायची नाही आहे. कवीला जीवनाच्या प्रवासात नियती, नशीब यांच्याशी देणं घेणं नाही. नो कंप्लेंट. कुरकुर न करता, कुठेही न थांबता खंबीर मनाने कवीला पुढचा प्रवास करायचा आहे. कवी स्वतःच्या ओझ्यांना आनंददायक ओझं असं मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शब्द सेल्फ अवेअरनेस. ही जी कविता आहे ती आत्मजागृतता याविषयी आहे. कवीचा कर्मवादावर, स्वतःच्या प्रयत्नावर, एफर्टवर खूप विश्वास आहे. ट्राय बट डोंट क्राय. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. परमेश्वर त्यांनाच मदत करतो जे स्वतः हिंमत ठेवतात, स्वतः कॉन्फिडन्स ठेवतात. कवीला नियतीकडून, दैवाकडून काहीच नको आहे. या काहीचं काय? कर्मवाद. कवी म्हणतो आय हॅव फुल कॉन्फिडन्स इन अबाउट माय लाईफ. माझ्या लाईफविषयी पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आजच्या यूट्यूबवर आपण जी पोएम शिकलो सॉन्ग ऑफ द ओपन रोड, त्याचे महत्त्वाचे हायलाईट्स, त्याच्या फिगर ऑफ स्पीच, ॲक्टिव्हिटीज, सगळ्यात महत्त्वाचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा. भेटूया पुढच्या कवितेला, पोएम नंबर 2ला. तोपर्यंत बाय बाय.